भारतात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत दरवर्षी एक मोठा उत्सव साजरा केला जातो। हा उत्सव पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। या उत्सवाला म्हणतात वन महोत्सव। नक्की काय आहे हा वन महोत्सव हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान होणाऱ्या वन महोत्सवाची सुरुवात तत्कालीन केंद्रीय कृषी आणि अन्न मंत्री के.एम. मुंशी यांनी 1950 मध्ये केली होती। मानवाला निसर्गाविषयी प्रेम आणि आदर निर्माण व्हावा असा या आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन साठी प्रत्येक व्यक्तीने ट्री प्लांटेशन करणं आणि त्यांचं रक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। पण काही शतकांपासून आपण निसर्गापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे। ही जाणीव आपल्या सर्वांमध्ये निर्माण व्हावी आणि ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा वन महोत्सव खूप महत्त्वाचा ठरतो। जास्तीत जास्त ट्री प्लांटेशन करून आपण क्लायमेट चेंजमुळे होणारे परिणाम कमी करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि ह्यूमन वेलबिंग साठी मदत करू शकतो। रियूज, रिड्यूस, रिसायकल ही उत्तम कल्पना ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। हा उत्सव साजरा करून आपण भारत आणि जगभरातील हिरवळ वाढवण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो। आता वन महोत्सवाचे फायदे कोणते? वृक्षारोपण केल्याने हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते। त्यामुळे हवा अधिक शुद्ध होते। झाडांचे रूट्स माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे सॉइल इरोशन म्हणजेच मातीची धूप कमी होते। जंगल आणि झाडे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे पाण्याची पातळी चांगली राहते। वने पर्यटनासाठी खूप सुंदर ठिकाण आहे, जिथे लोकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येतो। वन महोत्सव शहरी भागातही महत्त्वाचा आहे, कारण यामुळे गार्डन, रोड्स आणि रेसिडेन्शियल एरियामध्ये ट्री प्लांटेशन करून शहराचं सौंदर्य वाढवता येतं। मित्रांनो, वन महोत्सव केवळ एक कार्यक्रम नाही, तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि भविष्यात चांगलं जीवन जगण्यासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल आहे। त्यामुळे मी सांगते ते नीट ऐका। झाडे लावा, झाडे जगवा। कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा।